शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमी गायकवाड साहेबांकडे गेलेली आहे आणि ती घटनांचा योग्य क्रम लावत आहे. आत्ताच गायकवाड साहेबांना एक बातमी मिळालेली आहे, ती म्हणजेच ज्या व्यक्तीनं भूमीचं बाळ पळवून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या कटामध्ये जो सामील आहे तो व्यक्ती गुजरातला पळून गेलेला आहे. पण ही बातमी प्लांट असू शकते असं आता भूमीला वाटत आहे. भूमीला मात्र तो व्यक्ती गुजरातला पळून गेलाय असं अजिबात वाटत नाही. ती नर्स आणि तिचा नवरा हे दोघेही गुजरातला पळून गेल्याबद्दल एका खबऱ्याने सांगितलेलं आहे. पण गायकवाड साहेबांना मात्र या गोष्टीवर विश्वास बसलाय. भूमीला मात्र त्या गोष्टीवर अजिबात विश्वास बसत नाहीये. भूमीला असं वाटतंय की ती गोष्ट मुद्दाम आपल्यापर्यंत आणलेली आहे. तेव्हा गायकवाड साहेब म्हणतात, "असं तुम्हाला कसं काय वाटतंय? आपल्याला तर आता स्पष्टपणे कळलंय की तो व्यक्ती गुजरातला निघून गेलाय." तेव्हा भूमी एक-एक घटनाक्रम व्यवस्थित सांगत आहे. आत्तापर्यंत ती म्हणते, की ती व्यक्ती जर का गुजरातला पळून गेली असती, तर पौर्णिमाच्या नावानं ते लेटर आलं नसतं. जे लेटर पौर्णिमाला त्या नर्सनेच पाठवलेलं होतं. आता त्या नर्सनं ते लेटर का बरं पाठवलं असेल? कदाचित तिला अजूनही पैसे मिळालेले नसतील म्हणूनच पाठवलं असेल आणि तिला ते पैसे कोण देणार असेल? अर्थातच रागिनी आत्या देणार असतील. कारण त्या नर्सने त्यासाठी मोठे पैसे मागितलेले असतील आणि ते पैसे आत्ता त्यांच्याकडे नसतील. कारण आत्तापर्यंत झालेल्या घटना असं दाखवत आहेत, की रागिनी आत्यांकडे पैसे आलेले नाहीयेत. कारण झालेली चोरी, त्यानंतर आपण सर्व मुद्देमाल मिळवला. एक-एक गोष्ट जर का आपण पाहिली, तर त्यांनी पैसे मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण तो आटोकाट प्रयत्न दरवेळेस आपण हाणून पाडलेला आहे आणि त्यामुळं आत्यांना पैसे मिळाले नाहीत आणि त्यामुळं ते सगळे पैसे ते नर्सला देऊ शकले नाहीत आणि त्यामुळं नर्स गुजरातला गेलेली नाही, असं मला वाटतंय. असा तर्क तिने बरोबर काढलेला असतो. गायकवाड साहेब देखील आता त्या गोष्टीचा विचार करतात आणि म्हणतात, "भूमी, खरंच तुम्ही ना आता पोलिसांसारखा विचार करू लागलेला आहात." तेव्हा भूमी म्हणते, "असं नाहीये, पण परिस्थितीने मात्र मला असा विचार करायला शिकवलेला आहे. रागिनी आत्या काय-काय कांड करू शकतात, हे मी अगदी तिथं घरात बसून बघितलेलं आहे. लग्न झाल्यापासून मी त्यांच्याकडे अगदी बारकाईनं लक्ष दिलेलं आहे आणि त्यामुळं मला माहिती आहे, की त्या असं करू शकतात. त्या एवढ्या सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतात, हे मला माहीत आहे आणि त्यामुळंच माझं गट फिलिंग मला असं म्हणतंय, की अजूनही ती व्यक्ती गुजरातला गेलेली नाही." तेव्हा मात्र गायकवाड साहेब म्हणतात, "मला देखील आता तुमच्या बोलण्यावर विश्वास बसू लागलेला आहे. जर का ती व्यक्ती तिकडं गेलेली नसेल, तर आपल्याला त्याचा सर्च इथंच करावा लागणार आहे. आपण असं करूया भूमी मॅडम, मी 2 टीम तयार करतो. एक टीम गुजरातला पाठवतो आणि एक टीम इथंच थांबवतो. एका टीमला म्हणतो, की तुम्ही त्या नर्सला आणि तिच्या नवऱ्याला इथंच शोधा. दोन्हीकडे आपण शोधाशोध घेऊया, पण त्याला आपण इथं आणूया. तो दुबईला जरी पळून गेला असला, तरीसुद्धा मी त्याला इथं आणेल. तुम्ही काही काळजी करू नका. आता तुमचं आणि माझं फॅमिली रिलेशन झालेलं आहे. तुम्ही मला माझ्या घरच्यासारखे वाटतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं, की ते तुमचं बाळ आहे आणि ते तुम्हाला मिळालं पाहिजे." अशा प्रकारे गायकवाड साहेबांनी देखील अगदी इमोशनल होऊन भूमीची मदत करायचं ठरवलं आहे आणि भूमी पण त्यांना प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित पटवून देते. कशाप्रकारे रागिनी काय-काय वागू शकते, रागिनीची एक-एक चाल भूमीने त्यांना समजावून सांगितली आहे आणि ती गायकवाड साहेबांना अगदी व्यवस्थितपणे पटते. कारण त्यांना माहिती आहे आत्तापर्यंतचा घटनाक्रम, की रागिनी कशी-कशी वागलेली आहे आणि आत्तापर्यंत तिनं काय-काय केलेलं आहे. त्यामुळं आत्ता ती हे सगळं करू शकते. गुजरातला पाठवलेलं आहे अशी बातमी आपल्यापर्यंत ती प्लांट करू शकते. असा व्यक्ती आपल्यापर्यंत पाठवू शकते, असं त्यांना वाटतंय आणि ते जे वाटतंय ते अगदी खरंच आहे. कारण रागिनीने जाणीवपूर्वकच ते सगळं काही केलेलं असतं आणि आता ही गोष्टसुद्धा भूमीने गायकवाड साहेबांसमोर बरोबर आणलेली आहे आणि त्यामुळं त्यांचं ठरलंय, की जी आपल्याला बातमी मिळाली आहे, ती आपण खोटी समजूया. रागिनी खोट्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवू शकते आणि त्यामुळेच तो व्यक्ती गुजरातला गेलेला नाहीये, तर तो व्यक्ती इथं आहे. अशा पद्धतीनं देखील आपल्याला त्या व्यक्तीचा सर्च करावा लागणार आहे. या गोष्टीवर आता गायकवाड साहेब आलेले आहेत. त्याचबरोबर ते भूमीला सांगतायत, की तुम्ही देखील सतर्क राहा. कारण रागिनी जर का सगळं करत असेल, तर ती तुम्हाला देखील त्रास देऊ शकते. तेव्हा भूमी म्हणते, "त्या मला आता काय त्रास देणार आहेत ते मला सगळं माहिती आहे. त्या माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. कारण त्यांना कसं चेकमेट करायचंय ते मला चांगलं माहीत आहे. पण आता त्यांचं जर का आपल्याला हात कापायचे असतील, तर तो व्यक्ती आपल्याला सापडणं गरजेचं आहे. तो व्यक्ती जर का आपल्याला सापडला,
तर तो गुन्हेगार आहे आणि तो गुन्हेगार बरोबर रागिणीचं नाव घेईल आणि माझं बाळ माझ्यापर्यंत पोहोचू शकेल, असं भूमीला वाटतंय. इकडं पौर्णिमा जाणीवपूर्वक अमोलीकडं पोहोचलेली आहे. अमोलीच्या मनामध्ये भूमीविषयी तिला विष पेरायचं आहे आणि ते अगदी थोडं-थोडं पेरायचं आहे आणि तिला सायलेंट किल करायचं आहे. अशा प्रकारे ती तिला बोलत आहे. ती तिला सांगते, की कशाप्रकारे भूमी तिच्यावर केस करू शकते, कशाप्रकारे भूमी या बाळाला तिच्यापासून दूर करू शकते आणि हे सगळं करण्यासाठी आता रागिनी देखील तिच्या मदतीला आली आहे. खरं तर अमोलीला ही गोष्ट अजूनही खरी वाटत नाही. ती म्हणते, की "तुम्ही इथं कसं काय आलेला आहात? खरं तर तुम्ही आकाश आणि भूमी यांच्या टीममध्ये पाहिजे होता, पण तुम्ही माझी मदत करायला कसं काय आलाय?" खरं तर हा तिचा प्रश्न अगदी बरोबर असतो. पण रागिनी देखील चालाक आहे आणि रागिनीनं चालाकीनं उत्तर असं दिलंय, की "मला सगळं माहिती आहे, की यामध्ये भूमीचं चुकतंय. आता हे सगळं भूमीचं चुकत असलं, तरी देखील माया आणि कर्तव्य यामध्ये मी कर्तव्याला महत्त्व देते आणि कर्तव्य म्हणून मी तुझ्या बाजूनं उभी राहणार आहे आणि मी तुझ्या टीममध्ये काम करणार आहे, असं रागिनी अमोलीला सांगतेय. कारण या ठिकाणी तू बरोबर आहेस. हे बाळ तुझं आहे आणि भूमीला अजिबात अधिकार नाहीये, हे बाळ तुझ्याकडून काढून घेण्याचा. कारण या बाळाला आश्रय तू दिलाय. जेव्हा त्याच्या आई त्याला सोडून दिलेलं होतं, त्याला मंदिरात ठेवलेलं होतं, तेव्हा तू त्याला मायेचा पदर दिलेला आहेस आणि त्यामुळं या बाळावर हक्क आहे, तो फक्त तुझा आहे. या बाळाची आई आहे, तर तू फक्त आहेस. असं सांगून ती मुद्दाम तिला असं दाखवते, की तू जे काही करते ते सगळं बरोबर आहे आणि या सगळ्यामध्ये चुकतंय कुणाचं? तर फक्त भूमीचं. भूमी जाणीवपूर्वक तुला टॉर्चर करतेय, जाणीवपूर्वक तुझ्या बाळाला काढून घेण्याचा प्रयत्न करतेय, पण मी मात्र तुझ्या बाजूनं ठामपणे उभी आहे, असं सांगून रागिनी बरोबर अमोलीला असं दाखवतेय, की मी तुझ्या बाजूने आहे आणि या गोष्टीचा अमोलीला देखील आनंद होतोय. अमोलीला देखील वाटतंय, की बरं झालं. पारितोष आपल्याबरोबर नाहीये, पण पौर्णिमा आणि रागिनी आत्या आपल्याबरोबर आहेत आणि त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतोय. या दोघींना आपल्याबद्दल किती वाटतंय, या दोघींना आपलं बाळ आपल्या जवळच राहायला पाहिजे असं वाटतंय आणि त्यामुळं यांच्यामुळं आपण काहीही करू शकतो, असा कॉन्फिडन्सच आता अमोलीला आलेला आहे. या भूमीला मी धडा शिकवू शकते, असं देखील अमोली रागिनीला म्हणते आणि तेव्हाच रागिनी म्हणते, "तेच तर मला करायचं आहे. भूमीला धडा शिकवणं हाच एकमेव माझ्या आयुष्याचा उद्देश राहिला आहे. त्यामुळं तू शिकवला काय आणि मी शिकवला काय? धडा तर तिला शिकवला गेलाच पाहिजे. त्याचबरोबर कसल्याही परिस्थितीत हे बाळ तिला मिळलंच नाही पाहिजे, असं देखील ती मनात म्हणत आहे आणि अमोलीला ती मुद्दाम म्हणते, "तुला असं वाटत असेल, की भूमीचं चुकतंय. खरं तर थोडंसं तिचं चुकतंय, पण काही गोष्टी तिच्या बरोबरही वाटतात. अगं तिलाही वाटत असेल ना, की बाळ मिळालं पाहिजे. खरं तर हे तिला का वाटतंय? कारण ती तिच्या वेडात आहे. तिला कळत नाहीये. तिला वेड लागल्यासारखं ती करतेय." तेव्हा अमोली चिडते आणि म्हणते, "नक्की तुम्हाला काय म्हणायचंय? तिचं चाललंय हे सगळं बरोबर चाललंय म्हणायचं का? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी माझ्या बाळाला कोणालाच हात लावू देणार नाही." हे सगळं रागिनी मुद्दाम जाणीवपूर्वक बोलत असते. जेणेकरून तिला बघायचं असतं, की अमोलीला किती राग येतोय. अमोली भूमीच्यासाठी अजून काही इमोशनल आहे का? आणि ती तिच्या विरोधात उभारू शकते का? रागिनी अमोलीला अगदी व्यवस्थितपणे चेक करत आहे आणि तिला समजतंय, की अमोली अगदी 100% भूमीच्या विरोधात उभी राहायला तयार आहे आणि तेव्हाच तिनं तिच्यासमोर एक नवीन मोहरा आणून ठेवलेला आहे. तो म्हणजे गीतांजली वेदपाठक. रागिनी अमोलीला सांगतेय, की तुला जर का तुझं बाळ तुझ्या जवळच ठेवायचं असेल, तर तुला कोर्ट केस खेळावी लागणार आहे. तुला कोर्टात जावं लागणार आहे आणि कोर्टात जाऊन भूमीच्या विरोधात तुला नोटीस पाठवावी लागणार आहे आणि त्यासाठी तुला चांगला खमक्या वकील मिळणं गरजेचं आहे. तेव्हा ती म्हणते, की माझे तर इथं काहीच कॉन्टॅक्ट नाहीयेत आणि त्याचबरोबर पारितोष सुद्धा इथं नाही. त्यामुळं मी हे सगळं काही करू शकत नाही. रागिनी म्हणते, "तू करू शकत नसली, तरी मी मात्र तुझ्यासाठी हे सगळं करू शकते. कारण तुझी बाजू सत्याची आहे आणि सत्याच्या बाजूने लढणं मला आवडतं आणि त्यासाठी मी तुला ही मदत करतेय." असं देखील ती सांगायला विसरत नाही. तेव्हाच अमोली म्हणते, "किती करताय तुम्ही माझ्यासाठी?" तेव्हा ती म्हणते, "ठीक आहे, पण आता तुला या गीतांजली वेदपाठककडं पोहोचणं गरजेचं आहे. कारण ती वकील आहे आणि ती वकील तुला न्याय मिळवून देऊ शकते. माझं काम फक्त तुला तिच्यापर्यंत पोहोचवणं आहे. बाकीचं सगळं काम मात्र तुला करावं लागणार आहे." आणि हे सगळं ऐकल्यावर ती म्हणते, की "हो, मला फक्त तुम्ही त्या वकिलापर्यंत पोहोचवा. एकदा मी त्या वकिलापर्यंत पोहोचले, की बाकीचं सगळं काम मी करू शकते. पण खरंच तुम्ही मला खूप चांगला मॉरल सपोर्ट दिलाय,
असं देखील ती रागिणीला आणि पौर्णिमाला म्हणते. पौर्णिमा आणि रागिनी या गोष्टीमुळे खरं तर खुश झालेत, की त्यांना एक नवीन मोहरा सापडलाय, की जो भूमीच्या विरोधात अगदी फ्रीमध्ये लढू शकेल. तर इकडे आकाश घरी भूमीची वाट पाहत बसलेला आहे. कारण भूमी गायकवाड साहेबांकडे गेलेली होती आणि अजून सुद्धा आलेली नसते. त्याला खूप काळजी वाटते. कारण भूमीची सध्याची कंडिशन खूप क्रिटिकल आहे, असं त्याला वाटतं आणि तेवढ्यात भूमी आलेली असते. आकाश म्हणतो, "अगं भूमी, किती वेळ झालं तू गेलेली आहेस. मी तुला फोन लावला आणि शेवटी कंटाळून मी गायकवाड साहेबांना फोन लावला. तू माझा फोन उचलला देखील नाहीस." तेव्हा भूमी म्हणते, "कदाचित फोन वाजलेला माझ्या लक्षात आलेलं नसेल." तो म्हणतो, "ठीक आहे, असू दे. पण मी गायकवाड साहेबांना फोन लावला तेव्हा त्यांनी मला सांगितलं, की तू निघालेला आहेस." आणि तो भूमीला अक्षरशः हाताला धरून सोफ्यावर नेऊन बसवतो आणि म्हणतो, "आज आपल्याला सेलिब्रेशन करायचंय." भूमी म्हणते, "सेलिब्रेशन? पण कसलं सेलिब्रेशन आपण करणार आहोत?" तो म्हणतो, "आपण सेलिब्रेशन करणार आहोत ते म्हणजे आपल्या आई-बाबा असण्याचं." भूमीला हा कन्सेप्ट खूप चांगला वाटतो. ती म्हणते, "हो, खरं या गोष्टीचं तर सेलिब्रेशन करायचं राहिलेलंच होतं." आणि त्याच सेलिब्रेशनसाठी मनूने एक छान असं ग्रीटिंग कार्डच तयार केलेलं असतं आणि त्या ग्रीटिंग कार्डवर लिहिलेलं असतं, "अभिनंदन प्रतीक्षाचे आई-बाबा." आणि आता भूमी आणि आकाश यांचं प्रमोशन झालेलं आहे. आता ते फक्त नवरा-बायकोच राहिलेले नाहीयेत, तर ते आई-बाबा झालेले आहेत. असंच थोडक्यात त्या ग्रीटिंगवर लिहिलेलं असतं आणि जेव्हा ते ग्रीटिंग भूमी पाहते, तेव्हा तिच्या डोळ्यातून टचकन पाणी येतं. कारण आपल्या जवळ आत्ता जरी आपली मुलगी नसली, तरी देखील या ग्रीटिंगमुळे आपण आई-बाबा झालेलो आहोत, या गोष्टीचा फील तिला आलेला आहे. आणि ते सगळं वाचत असताना तिला खूपच छान वाटतं. आज जरी आपलं बाळ आपल्याजवळ नसलं, तरी ते आपलंच बाळ आहे, ज्या बाळाने आपल्याला आई-बाबा बनवलंय आणि एके दिवशी ते बाळ देखील आपल्या जवळ येईल, असा विश्वास भूमीला देखील वाटत आहे आणि आकाशला देखील वाटत आहे. तेव्हा आकाश म्हणतो, "आता या गोष्टीचं छानसं सेलिब्रेशन करण्यासाठी केक देखील आणलेला आहे. आपण तो केक कापूया आणि मस्तपैकी सेलिब्रेशन करूया. थोडं का होईना आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण तयार होईल." आणि खरोखरच आकाशच्या त्या गोष्टीमुळे घरात आनंदाचंच वातावरण झालेलं असतं. मनू, त्याचबरोबर आजी, भूमी आणि आकाश हे यांच्या चेहऱ्यावर थोडंसं का होईना स्मितहास्य आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. थोडंसं टेन्शन त्यांच्या डोक्यावरचं दूर झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर इकडे पौर्णिमा आणि रागिनी यांनी गीतांजली वेद पाठकचा पोर्टफोलिओ अमोलीला दाखवायला सुरू केलेला आहे. कशाप्रकारे कोणत्या-कोणत्या केसेस त्यांनी लढलेल्या आहेत. कशाप्रकारे त्या आत्तापर्यंत एकही केस हारलेल्या नाहीयेत. त्या अतिशय नामांकित वकील आहेत आणि त्या केस जिंकणार म्हणजे जिंकणारच. आणि तेव्हाच अमोलीला देखील त्यांच्याविषयी एक माहिती समजलेली आहे. अमोली सांगते, की "हो, या आहेत का गीतांजली वेद पाठक? मग ह्यांची एक केस मी आत्ताच बघितलेली आहे, ज्यामध्ये 4 पोलिसांनी मिळून एका व्यक्तीला फसवण्याचा प्रयत्न केलेला होता. पण त्या पोलिसांना या गीतांजली वेद पाठक वकिलांनी शिक्षा सुनावलेली होती आणि ती केस खूपच भारी इंटरेस्टिंग झालेली होती. या जर का माझी केस लढू शकत असतील, तर निश्चित माझं बाळ हे माझ्या जवळच राहील. पण ह्या माझी केस लढतील का?" असा प्रश्न ती उपस्थित करते. तेव्हा रागिनी म्हणते, "तू काहीच काळजी करू नको. त्यांच्या असिस्टंटचा नंबर माझ्याकडे आहे. तो नंबर मी तुला देईल. तू फक्त त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कर." ती म्हणते, "पण एवढं सगळं केलं तरी त्या माझ्यासाठी लढतील का?" तेव्हा रागिनी म्हणते, "मी तुझी मदत करायला तयार आहे. मी तुला सांगितलं ना, माझ्या मायेपेक्षा माझं कर्तव्य श्रेष्ठ आहे आणि त्यामुळं मी तुझ्यासाठी काहीही करू शकते." पौर्णिमा आणि रागिनी यांनी अमोलीला स्लो पॉइझनिंग करायला सुरू केलेलं आहे. पण ते स्लो स्लो पॉइझनिंग एवढं स्लो आहे, की अमोलीच्या ते अजिबात लक्षात येत नाहीये. अमोलीचा ते एक मोहरा म्हणून उपयोग करतायत, हे देखील तिच्या लक्षात आलेलं नाही. तिला आत्तापर्यंत असंच वाटतंय, की आपलं बाळ आपल्या जवळ राहावं म्हणून ह्या दोघीही प्रयत्न करतायत. पण त्या पाठीमागचा यांचा छुपा-छुपा एजेंडा मात्र त्यांना कळलेला नाहीये. या दोघींना काही जरी झालं, तरी फक्त भूमीला त्रास द्यायचा आहे, हा त्यांचा छुपा एजेंडा अजून अमोलीला समजलेला नाहीये. रागिनी अमोलीला सांगते, की "तू निश्चिंत राहा. त्या वकिलांना तुझ्यापर्यंत आणि तुला त्यांच्यापर्यंत नेण्याचं काम माझं आहे, पण बाकीचं सगळं काम तुझं आहे. कशाप्रकारे तू बाळाला तुझ्याजवळ ठेवशील, हे काम तुझं आहे. कशाप्रकारे बाळाचा आणि भूमीचा कॉन्टॅक्ट होऊ द्यायचा नाही, हे काम तुझं आहे." अगदी व्यवस्थितपणे ते अमोलीला ग्लासमध्ये उतरवत आहेत आणि तिला पटवून देत आहेत, की भूमी कशी वाईट आहे आणि तू कशी योग्य आहे. आता हे बाळ आपल्या जवळच राहावं, यामुळं अमोलीला देखील या सगळ्या गोष्टी बरोबर वाटत आहेत. आकाशने आता इकडं केक कापलेला आहे.
भूमीने देखील केक कापायला हात धरून आकाशबरोबर तो केक कापलेला आहे आणि दोघांनीही केक कापून एकमेकांना तो केक भरवलेला आहे. कित्येक दिवसानंतर असा छोटासा का होईना पण आनंदाचा प्रसंग महाजन कुटुंबियांच्या घरात आलेला आहे आणि त्यामुळं आजीला आनंद होत आहे. आजी देवाचे आभारच मानत आहे. छोटासा का होईना आनंदाचा प्रसंग या घरामध्ये घडलाय. अन्यथा बाळ नाहीये या गोष्टीमुळं भूमी किती डिस्टर्ब झालेली होती. मनू आणि आकाश देखील एकमेकांना केक भरवतात. हा सगळा चाललेला आनंदाचा प्रसंग आहे. हे सगळं भूमीला देखील खूप छान वाटत असतं. काही का होईना एके दिवशी आपलं बाळ आपल्या जवळ येईल आणि आपल्याला आई बाबा म्हणून हाक मारेल. पण त्या गोष्टीचा आनंद आता सुद्धा लुटणं गरजेचं आहेच की, असा विचार करून त्यांनी आई बाबा झालेलो आहोत या गोष्टीचा आनंद व्यक्त करण्यासाठी केक कापलाय आणि त्यामुळं दोघं देखील खुश आहेत. आकाश भूमीला म्हणतोय, मला तुला आयुष्यभर असंच हसत पाहायचं आहे. त्यासाठी मी काही करू शकतो तुला माहिती आहे. भूमी तर त्याचे आभार मानते आणि म्हणते, मागचे काही दिवस ना मी खूप स्ट्रेसमध्ये होते. मला असं वाटत होतं की ते बाळ आत्ताच्या आत्ता मला मिळालं पाहिजे. पण आज हा जो काही छोटासा इव्हेंट तू घडवून आणला ना, त्यामुळं मी खूप खुश आहे आकाश, असं ती तिला सांगत आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता गीतांजली वेदपाठक या वकिलापर्यंत तिने पोहोचायचं ठरवलेलं आहे आणि अमोली त्याप्रमाणे वागत आहे. अमोली सांगते की काही जरी झालं तरी मी या बाळाचा आणि भूमीचा कसलाच कॉन्टॅक्ट होऊ देणार नाही. खरं तर आकाशने एक कॉल केलेला असतो, व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि त्यांच्या घरी जी मोलकरीण असते तिला सांगितलेलं असतं की आम्हाला बाळाला पाहू दे. पण ती मोलकरीण म्हणते की ते मात्र मी आता करू शकत नाही. कारण बाळाला घेऊन अमोली बाहेर गेलेली आहे. खरं तर बाळ तिथंच असतं, पण अमोली मुद्दाम त्यांना बघू देत नसते. आकाश आणि भूमी यांना बाळाला दिसू देखील द्यायचं नाही, असंच तिनं ठरवलेलं असतं. खरं तर ही सगळी गोष्ट पौर्णिमा आणि रागिनी यांनी तिच्या डोक्यामध्ये भरवलेली असते आणि आता अमोली बरोबर त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच वागताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर अमोलीने एक दुसरा धक्का देखील आकाश आणि भूमी यांना दिलेला आहे. तो म्हणजे तिने कोर्टातून तशी नोटीस पाठवली आहे, की हे बाळ माझं असून सुद्धा भूमी आणि आकाश मला टॉर्चर करत आहेत आणि मला मानसिकरित्या ते टॉर्चर करत आहेत. हे सगळं वाचल्यावर भूमी आणि आकाश यांना मोठा धक्काच बसलाय. अमोली असं काही करू शकते हे त्यांना वाटत नव्हतं. कारण जे बाळ त्यांचं आहे ते आता अमोली स्वतःच आहे म्हणते. त्याचबरोबर यांनाच ती टॉर्चर करते असं सांगून त्यांच्यावर तिने थोडक्यात केसच टाकलेली आहे. आता भूमी या सगळ्यांना कसं उत्तर देणार ते पाहणं मात्र इंटरेस्टिंग आहे. आता भूमी असे काही पुरावे कोर्टात सादर करेल की ज्यामुळं अमोलीचे धाबे दणाणतील आणि तिला कळेल की हे बाळ आकाश आणि भूमी यांचंच आहे. पण ते कसं होईल ते पाहणं मात्र खूपच रंजक असणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचा लाईक हा आमच्यासाठी खूप मोलाचा आहे. धन्यवाद.